नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्डच्या नवीन व्लॉगमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत एका ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी। 19व्या शतकातील समाजसुधारक क्रांतिकारक यांचं हे निवासस्थान। ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांना आपण सर्व महात्मा फुले या नावाने ओळखतो। तर आज आपण आलो आहोत पुणे शहराच्या मधोमध स्थित असलेला महात्मा फुले वाडा पाहण्यासाठी। गुगल मॅपच्या साहाय्याने समजले की हा वाडा गंजपेठेमध्ये आहे। गंजपेठेमध्ये पोहोचल्यानंतर एक दोन छोट्या छोट्या वळणांच्या रस्त्यांनी आपण एका पटांगणाच्या जवळ पोहोचतो। समोरच आपल्याला भला मोठा वाडाचा पार दिसतो आणि तिथेच वाड्याकडे कसे जायचे या डायरेक्शन्स पाहायला मिळतात। महात्मा फुले वाडा हा शहराच्या मधोमध असल्या कारणाने आजूबाजूचा गजबजाट रहदारी आपल्याला पाहायला मिळते। वाड्याच्या चारही बाजूंनी कुंपण आहे। मेन गेटमधून आत गेल्यानंतर समोरच महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जीवनक्रम व पुतळे आपल्याला पाहायला मिळतात। इथे प्रवेश विनामूल्य आहे आणि सोमवार वगळता इतर दिवशी हा वाडा सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत सर्वांसाठी ओपन असतो। हा वाडा शहरातील महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ असून आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत। मुख्यतः एक मोठा पार असून ह्याच्या सावलीखाली हा वाडा आश्रय घेतो असं वाटते। त्याच्या मागच्या बाजूस भिंतीवर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा जीवनपट रेखाटलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि वाड्याच्या बाहेरील प्रशस्त अंगण, त्यांचा जीवनक्रम पाहून वाड्याच्या मेन एंट्रीकडे जाण्याच्या डायरेक्शन्स पाहून आम्ही वाड्याच्या मुख्य दरवाजामध्ये पोहोचलो। प्रवेश विनामूल्य असूनही खूप छान अशा प्रकारे महात्मा फुले वाडा जतन करून ठेवला आहे। स्वच्छता, नीटनेटकं असं सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं। वाड्याच्या भिंती, दरवाजे पाहून शेतातील घरात आल्यासारखा भास होतो। मुख्य दरवाजासमोर महात्मा फुले यांचे समाधीस्थळ व त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे। असे म्हटले जाते की महात्मा फुले यांची अशी इच्छा होती की त्यांचा मृतदेह दहन करू नये, मिठात घालून जमिनीत पुरावे। यासाठीच त्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस तरतूदही करून ठेवली होती। 1890 साली याच वाड्यात त्यांचे निधन झाले, परंतु राहत्या घरात दफन करण्यासाठी मंजुरी नसल्या कारणाने त्यांचे दहन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या अस्थी या जागेत आणून ठेवले व ते महात्मा फुले यांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले। वाड्यात प्रवेश करण्याआधी सगळेजण महात्मा फुले यांच्या समाधीचं दर्शन घेऊन मगच वाड्यात प्रवेश करतात। मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला भलं मोठं अंगण आणि समोरच महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या खोल्या आणि त्यांच्या प्रत्येक खोलीची माहिती दिलेली पाहायला मिळते। अंगणातच त्यांनी दुष्काळामध्ये लोकांना पाणी मिळावे यासाठी बांधलेली विहीर पाहायला मिळते। साधारणतः 1868च्या पडलेल्या दुष्काळामध्ये त्यांनी ही विहीर बांधली होती। तसेच विहीर पाहून आपण उजवीकडे पोहोचतो ते म्हणजे स्वयंपाकाच्या खोलीत। इथे वेगवेगळ्या चित्रांद्वारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन प्रसंग दाखवलेले आहेत। एका खोलीत त्यांनी केलेल्या सगळ्या कार्याची माहिती दिलेली आहे। महात्मा फुले हे महाराष्ट्रातले एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक आणि लेखक होते। सामाजिक प्रबोधन, स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी व त्यांच्या पत्नीने केले। शेतकऱ्यांचे आसूड या महात्मा फुले यांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे वर्णन देखील आपल्याला इथे पाहायला मिळते। तसेच त्यांच्या सहकाऱ्यांसोबतचे अनुभव, माहिती व सहकाऱ्यांचे काही फोटो देखील आपण इथे पाहू शकतो। महात्मा फुले यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तके, ग्रंथ, पुस्तकांचे मुखपृष्ठ देखील आपण इथे पाहू शकतो। हे सगळं पाहून आपण पोहोचतो ते म्हणजे महात्मा फुले यांच्या बैठकीच्या खोलीत। तिथे समोरच्या बाजूलाच महात्मा फुले यांचे पितळी अक्षरात कोरलेले मृत्यूपत्र आपल्याला पाहायला मिळते। तसेच त्यांच्या हस्ताक्षराचा नमुना देखील इथे संग्रह करून ठेवला आहे। इसवी सन 1852च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या वाड्याला महाराष्ट्र राज्य संरक्षित वारसा स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे या वाड्याची देखरेख केली जाते। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून त्यांच्या आयुष्यातील बराच काळ व कार्य या निवासस्थानी राहत असताना त्यांनी घडवले आणि म्हणूनच भारतातील स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा व सावित्रीबाई फुले यांना
समर्पित म्हणून या वास्तूचे स्मारकात रूपांतर करण्यात आले. याच ठिकाणी ग्रंथालयात महात्मा फुले यांची बरीच पुस्तके पाहायला मिळतात. तर आज अशा प्रकारे आपण ह्या ब्लॉगची सांगता करत आहे. जर तुम्ही महात्मा फुले वाड्याला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या. जर तुम्ही महात्मा फुले यांची पुस्तके किंवा ग्रंथ वाचला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये रिकमेंड करा. लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.